नमस्कार. संजय गांधी निआधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत पेन्शनचा लाभ घेणारे जे निआधार बांधव आहेत, दिव्यांग बांधव आहेत, यांचा महत्त्वाचा प्रश्न की सप्टेंबर महिन्यासाठीची पेन्शन ही कधीपर्यंत लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकते. तर या संदर्भात अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. मी घेऊन आलेलो आहे. डिटेलमध्ये पाहूयात की नक्की सप्टेंबर महिन्यासाठीचा हप्ता या सगळ्या लाभार्थ्यांना कधीपर्यंत मिळू शकतो. जास्तीत जास्त वेळ न घालवता महत्त्वाची अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तत्पूर्वी नवीन असाल मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलवर तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. म्हणजे निराधार योजनेअंतर्गत पेन्शन त्याचबरोबर इतर योजनेच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. व्हिडिओला सुरुवात करूयात. सगळ्यात महत्त्वाची अशी अपडेट आपण पाहणार आहोत. तर दिव्यांग पेन्शन म्हणजेच निराधार योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या दिव्यांग बांधवांसाठी जी पेन्शन दिली जाते, तर पेन्शनचा सप्टेंबर महिन्यासाठीचा हप्ता हा कधी जमा होणार आहे? 1 ते 5 सप्टेंबर म्हणजे सप्टेंबर महिन्यासाठीच्या सुरुवातीबाबतची महत्त्वाची अपडेट आहे. महाराष्ट्रातील दिव्यांग पेन्शन अनुदानाच्या सप्टेंबर महिन्यासाठीच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या सर्व लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. कारण निधी मंजुरीचा शासन निर्णय जारी झाल्यानंतरनं आता पुढची प्रशासकीय प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती ही अपडेट समोर आली आहे. मात्र आता सर्वात महत्त्वाचा मोठा प्रश्न आहे की सप्टेंबर महिन्यासाठीची पेन्शन, दिव्यांग पेन्शन नेमकी कोणत्या तारखेला खात्यात जमा होणार आहे? तर मित्रांनो, लाभार्थ्यांनो, उपलब्ध माहितीनुसार 1 ते 5 सप्टेंबर दरम्यान पेन्शन जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. म्हणजे आजची तारीख तुम्ही पाहिलीत 28 ऑगस्ट आहे. पुढचे 3 दिवस अगोदर, त्याच्यानंतर पुढच्या आठवड्याच्या म्हणजेच महिन्याच्या सुरुवातीलाच पहिल्या 5 दिवसामध्ये लाभार्थ्यांची पेन्शन जमा होणार आहे. मात्र इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. 1 सप्टेंबर हे निश्चित पेमेंट म्हणजेच पेन्शन वितरणाची तारीख नाही आहे. पेमेंटसाठी RFT म्हणजेच रिक्वेस्ट फॉर ट्रान्सफर, बिल मंजुरी आणि DBT प्रक्रियेतील आवश्यक टप्पे हे पूर्ण होणं गरजेचं आहे. तर याबाबत सुद्धा जाणून घेऊयात की संपूर्ण प्रक्रिया आणि संभाव्य तारीख ही कशी असेल. तर 24 ऑगस्टला काय झालं होतं आपण पाहिलं होतं. 24 तारखेच्या संध्याकाळी दिव्यांग लाभार्थ्यांच्या निधी मंजुरीशी संबंधित शासन निर्णय हा जारी करण्यात आला होता. शासन निर्णय जारी होणं म्हणजेच पैसे लगेच खात्यात जमा होणं असा त्याचा अर्थ हा होत नाही. यानंतरनं संबंधित विभागाकडून लाभार्थ्यांची माहिती, मंजूर रक्कम आणि पुढील पेमेंट या संदर्भातली प्रक्रिया हे केली जाते. त्याच्यानंतरनं 25 ऑगस्टची प्रक्रिया काय झाली होती? तर यानंतरनं 25 तारखेपासून संबंधित आयुक्त कार्यालय, सामाजिक न्याय विभागाच्या स्तरावर पुढील प्रशासकीय प्रक्रिया ही सुरू झाल्याची माहिती अपडेट मिळाली आहे. यामध्ये लाभार्थ्यांच्या याद्या तपासणे, रक्कम निश्चित करणे, RFT तयार करण्याची प्रक्रिया या सगळ्याचा समावेश आहे. RFT म्हणजेच सरकारकडून लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे पाठवण्यासाठी तयार केलेला जाणारा रिक्वेस्ट टू ट्रान्सफर जी सिस्टीम आहे त्यामध्ये. म्हणजेच RFT म्हणजे तुमच्या खात्यामध्ये वितरण झालं असं नाही. RFTच्या नंतरची पुढची प्रक्रिया DBT होते. आता 26 ते 30 तारीख पुढची जी अपडेट आहे. आता आजची तारीख 28 आहे. तर 26 ते 30 तारखेला उशीर का होऊ शकतो? तर यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे या कालावधीमध्ये सुट्ट्या कमी आणि कामकाजाचे दिवस हे कमी आहेत. 26 तारखेला ईदची सुट्टी होती. त्यानंतरनं सण आणि उत्सव म्हणजे रक्षाबंधन आहे. या कार्यालयीन कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. 28 तारखेचं रक्षाबंधन, त्यानंतरनं 29 तारीख शनिवार आणि 30 तारीख रविवार असल्यामुळे नियमित शासकीय कामकाजाचे दिवस हे कमी झालेत. म्हणजे 3 दिवस या सलग सुट्ट्या आलेत. त्यामुळे शासन निर्णय 24 तारखेला निघाला असला तरी प्रत्यक्ष पेमेंट प्रक्रियेला अजून काही दिवस लागू शकतात. मग निश्चित पेमेंटचा हप्ता जो आहे सप्टेंबर महिन्यासाठीचं पेन्शन हे कधीपर्यंत मिळू शकतं? सर्वात महत्त्वाचा मुद्दा, मिळालेल्या माहितीनुसार 1 ते 5 सप्टेंबरपर्यंत दिव्यांग पेन्शनची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे. यामध्ये 1, 2 किंवा 3 सप्टेंबरला पेमेंट हे सुरू होऊ शकतं अशी शक्यता हे व्यक्त केली जात आहे.
मात्र पुन्हा एकदा सांगायचं झालं तर ही निश्चित तारीख नाही आहे. IFT कधी जनरेट होते, बिल कधी मंजूर होतो, DBT पोर्टलवरील प्रक्रिया किती वेगाने पूर्ण होते यावर प्रत्यक्ष पेमेंटची तारीख अवलंबून असेल. त्यामुळे 1 ते 5 सप्टेंबर ही संभाव्य कालावधी म्हणून पाहणं आवश्यक आहे. 100% फिक्स अशी तारीख नाही आहे. शासन निर्णयापासून पैसे खात्यात येईपर्यंत प्रक्रिया ही कशी असेल, तर शासन निर्णय जारी झालेला आहे. लाभार्थ्यांच्या याद्या आणि रक्कम तपासणी ही प्रक्रिया सध्या सुरू आहे. IFT तयार करणं ही प्रक्रिया सुरू आहे. बिल तयार आणि मंजुरी केली जात आहे. त्याच्यानंतर DBT प्रक्रियेमध्ये ट्रान्सफर होईल आणि DBT प्रक्रियेनंतरनं म्हणजेच 1 तारखेपासून लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पेन्शन वितरण हा जमा होईल. म्हणूनच फक्त शासन निर्णय निघाला म्हणजेच लगेच पेन्शन खात्यावर येईलच असं नाही. आता पुढील महिन्यासाठी सरकारचा प्रयत्न काय असेल, तर यासमोरच एक महत्त्वाची अशी अपडेटसुद्धा समोर आले. पुढील काळामध्ये निधी मंजुरीचा शासन निर्णय महिना सुरू होण्याच्या साधारण 1 आठवडा आधीच जारी करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे. आणि यामुळे कार्यालय आणि संबंधित विभागाला पेमेंटची प्रक्रिया आधीच पूर्ण करण्यासाठी वेळ मिळेल. आणि सरकारचा प्रयत्न असा असेल की दर महिन्याला 1 तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पेमेंट जमा व्हावे. जर 1 तारखेला पेमेंट करणं शक्य झाले नाही तर 1 ते 5 तारखेच्या कालावधीमध्ये हे पेन्शन प्रोसेस केली जाईल. महत्त्वाची सूचना म्हणजे सोशल मीडियावर याच तारखेला पैसे जमा होतील अशा अनेक मेसेज पोस्ट फिरत आहेत. मात्र सध्या उपलब्ध माहितीनुसार सप्टेंबर महिन्याचा पेन्शन दिव्यांग पेन्शन 1 ते 5 सप्टेंबर दरम्यान येण्याची शक्यता आहे. सध्या ही प्रक्रिया IFT त्याच्यानंतर DBT प्रक्रिया पूर्ण होऊन हे पेन्शन जमा होईल. अर्थातच सगळ्या लाभार्थ्यांना निश्चिंत राहायचं आहे. तुमच्यापर्यंत ही अपडेट पोहोचवण्याचं काम आपण करणार आहोत. मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुमच्या पेन्शनच्या प्रक्रियेमध्ये जर काही अडचणी येत असतील किंवा तुमची प्रक्रिया पूर्ण नसेल तर आत्ताच जी काही अपडेट आहे ही निआधार शाखेमध्ये जाऊन तहसील कार्यालयामध्ये जाऊन चौकशी करा. योजनेसंदर्भातल्या अशा सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.